पावसाने एवढा धुमधडाका लावला आहे ना की बापरे बाप विचारताच सोय नाही. तर बाहेर कपडे टाकायची सोय नाही झाली तर काही नाही, तर सगळे इकडच्या तिकडेच कामं करावे लागतात आणि उमजत नाही का त्याच्यामुळे. तेवढ्यात मुलं उठले होते, त्यांना स्कूलची तयारी करायची होती मला. नंतर उठून ते मला मिठीमध्ये मारली, कारण की आज माझा बड्डे होता म्हणून त्यांनी पटकन त्यांना वाटलं माझ्या मम्मीला विश करायचं म्हणून. तर त्यांनी विश वगैरे करून झालं, त्यांच्या तयाऱ्या वगैरे करून मी त्यांना स्कूलमध्ये पाठवून दिलं होतं. नंतर सकाळचे सगळे कामं आटोपले, नंतर मी संध्याकाळचे स्वयंपाकाला लागले. तर हे व्हेज पुलाव बनवते आहे मी. त्याच्यासाठी म्हटलं थोडंसं भाजीपाला आणलेला होता, गाजर वगैरे जे लागतात त्याच्यासाठी पूर्ण भाजीपाला आणलेला होता. मग म्हटलं चला दुसरं बनवण्यापेक्षा व्हेज पुलाव बनवूया. साधी सरळ सरळ रेसिपी आहे आणि मुलांनाही आवडते. तर त्याच्यासाठी तर माझे असे पाय खूप दुखत होते, त्याच्यासाठी मी म्हटलं गॅस वाट्यावरती बसूनही करूया चला. तर तयारी करायला लागले मी पूर्ण वगैरे. नंतर तांदूळ वगैरे धुवून घेतले होते. माझ्याकडे बासमती तांदूळ नव्हता, साधा तांदूळ होता, पण चांगलाच होता तो त्याच्यासाठी. पण त्याचीही मस्त हे होतं पुलाव. नंतर कुकरमध्ये शिट्टी लावून दिली. तर असं छान असा माझा हे होईपर्यंत इकडे चहा करून दिली होती त्यांना. चहा पेत बघा किती कैर कचरा करतात ते नुसती चहामध्ये. नंतर इकडे आपला पुलाव झालेला होता. मी देवाला उपार वगैरे दाखवून दिला, कारण की उपार दाखवल्याशिवाय तर तुम्हाला माहितीच आहे कोणतंच काम होत नाही माझं. नंतर बघा माझं माकडं कसं मटकते आरशामध्ये.